आज ना खूप खूप रडायला आलं आणि कोणी रडवलं तर चला आज दिवसाची सुरुवात झाली छान अशा मेथीच्या भाजीनी। आज करणार होते मेथीची भाजी, मग मस्तपैकी लसूण सोलून चिरून घेतला, त्यानंतर ना मिरच्याही छान कापून घेतल्या। कधीतरी अशा प्रकारची रेसिपी तुम्ही करून पहा, मेथीच्या भाजीची खूप छान होते बरं का। मी डाळ वगैरे काही ऍड करत नाही ह्याच्यामध्ये, डायरेक्ट तेलामध्ये लसूण तळून घेते, त्यामध्ये हिरव्या मिरच्या अशा बारीक केलेल्या घालते। ठेसा घातला तरी चालेल, पण ती ना जास्त तिखट होईल, पण अशी एक नंबर लागते चवीला। आणि त्यानंतर ना धुतलेली सगळी मेथीची भाजी ना तेलामध्ये, म्हणजे हे लसूण आणि मिरच्याच्या तेलामध्ये घालून घ्यायची। आणि अशा प्रकारे फक्त एकदा तुम्ही करून पहा आणि कमेंट मध्ये मला सांगा की मेथीच्या भाजीची चव कसली भारी होते ना, ते तुम्हाला कळेल। आता म्हणलं चला मेथीची भाजी केलेलीच आहे, चपात्या वगैरेही उरकलेल्या आहे। सोहमला ना डेली आमच्या ना सप्पक वरण, फोडणीचं वरण लागतं म्हणजे लागतं, तर त्याच्यासाठी ना वरण करायची मला सवय आहे। आणि आता ती सवय टोटली घरामध्ये सगळ्यांना पडलेली आहे। भाजी तिखट असू सप्पक असू, सगळ्यांना ना फोडणीचं वरण लागतंच। त्यानंतर ना मग मी ना हे कांदे घेतलेले, आता कांदा म्हणतायत महाग होणार आहे, त्याकरता ह्या कांदे घेऊन ठेवते। आणि म्हणलं जे असे मोठे मोठे कांदे आहेत ना ते कापून जरा बाजूला ठेवावे, कारण ना काल म्हणजे उद्या मला ना एका ठिकाणी भरपूर सारा ना चिवडा बनवून द्यायचा आहे, तर त्याकरता त्याची तयारी चालू होती। बघा मेथीची भाजी झाली, वरण झालं, आणि आता हे कांदे एवढे तिखट होते ना, बाप रे सांगता सोय नाही। पण कसे बसे मी ते कांदे चिरायला घेतले, आणि असं म्हणतात की हे कांद्याचा जर पाचोळा डोक्यावरती ठेवला ना तर डोळ्यातून पाणी येत नाही, पण तसं काही झालंच ना। मी पाचोळा ठेवला, शेवटीला वाटू लागलं की अरे बापरे काय हा कांदा, आणि एवढा रडवतोय मला। आजपर्यंत कोणी मला एवढं रडवलं नसेल, पण कांद्याने मात्र मला भरपूर रडवलं। असे काप करून घेतले, कारण ना मला हे आता उन्हामध्ये ठेवायचे होते। सगळं करून पाहिलं तरीही माझ्या डोळ्यातलं पाणी काय थांबत नव्हतं। फायनली जेवढे पाहिजे होते तेवढे भरपूर सारे कांदे चिरले बरं का, एवढे नाही चिरले, पण तुम्ही बघू शकता किती कांद्यांचा त्रास होता। आणि सोहमनं ना माझ्या डोक्यावर जबरदस्ती हे ठेवलं होतं की म्हणे आई डोळ्यातून पाणी नाही येणार आहे, तरी सुद्धा माझ्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं। आणि अशा प्रकारे कांद्याने आज मला रडवलेले आहे। फायनली जेवढे पाहिजे तेवढे कांदे मी चिरून घेतले आणि ह्याचाही एक उपयोग करणार आहे। चला बाय।